जय साईनाथ. साईमाई सकाळ दिवस तिसरा प्रवासाला सुरुवात केली आणि पालखी पोचली छान. पालखी पुढे निघून गेली, आम्ही लेट उठलो म्हणून प्रवास सुरू केला. सर्व साईराम चालतात आहे पुढे. चला प्रवास सुरू करूया. जय साईनाथ मालिक साईनाथ. जय साईनाथ. थोडा चाललो, सकाळच्या हॉलवर निघालो तर नाश्ता करायला थांबलोय. या तुम्ही पण नाश्ता करायला समोर. जय साईनाथ बुवा. काय करतोय नाश्ता? हा हा. गोपाल बुवा. जय साईनाथ. या समोरचा पाव खायला. साईनाथ. जय साईनाथ. आता नाश्ता करतो आणि मग इकडनं परत प्रवासाला सुरू करतो. जय साईनाथ मालिक साईनाथ. हे जे असं सोबत जे बसून नाश्ता करण्याची मजा आहे ना साहेब, ही मजा जी तुम्ही स्टार बी स्टार कुठेच नाही भेटणार तुम्हाला. ही जे साहेबांतून सोबत नाश्ता करायची, जेवणाची जी मजा असते ना, ती जे फक्त ह्या 10 दिवसाचा जो सुख असतो, फक्त ते राहतात. नंतर आठवणी त्या पुढच्या पालखीपर्यंत आठवण करायला लागतात ते क्षण. प्रवास चालू करतो नाश्ता वगैरे करून, नंतर तुम्हाला भेटतो. जय साईनाथ मालिक साईनाथ. जय साईनाथ. सकाळी जो प्रवास चालू केला होता, नाश्ता केला होता सकाळी आणि नंतर नॉनस्टॉप चालू. थोडा ऑइल घेतला कारण हालत खूप खराब झाली, जाम दमलोय. सायराम बसलेत, राहुल बुवा नाश्ता करायला. जय साईनाथ. दिलीप भाऊ जय साईनाथ. जय. आज नाश्त्याला आहे उपमा, तर नाश्ता करतो आता आणि थोडा आराम करतो. मग डायरेक्ट दुपारचं हॉल्ट. तिकडनं किती किलोमीटर होती बुवा? 4 किलोमीटर. आता 4 किलोमीटर प्रवास करायचा. काय बघू शकता तुम्ही, हालत झाली आहे खराब. परत जेव्हा प्रवास चालू करून डायरेक्ट आता फटाफट डायरेक्ट हॉल्टवरती पोहोचून मग तुम्हाला भेटेल दुपारचं. जय साईनाथ मालिक साईनाथ. टेम्पो आमचा निघतो आता इकडनं, बघू शकाल. चला हो बुवा. काय बसांचं नाव का कसं काढतो? अरे भावा, पाय दुखत होते. चल ना मग आता 3 किलोमीटर तर चालायचंय. आपला दिलीप भाऊला उठव. ओ दिलीप भाऊ. दिलीप भाऊ. दिलीप भाऊ झोपले आपले. अरे बापरे. झोपलाय ना. साडेराम दोघं बाहेर झोपले. खाली 5 मिनिटाची बोलण्याची गोष्ट झालेली. थोडा रेस्ट करूया आणि मग जाऊया. इकडे टाइम झाला बाय अर्धा तासाच्या वरती बसून होऊन झालं आणि 3 किलोमीटर चालायचं आणि हालत डाऊन झाली. तर आता बघू कधी पोचतो दुपारच्या हॉल्टला. तुम्हाला दुपारच्या हॉल्टला पोचल्यावरती भेटतो. जय साईनाथ. जय साईनाथ. नाशिकच्या हॉल्टवर आता निघालो. काम थकलो होतो. दुपारचा हॉल्ट आहे आपला 3 किलोमीटर. बघू आता कधी पोचतो दुपारच्या हॉल्टवरती. चालायला सुरुवात केली आहे. तुम्हाला डायरेक्ट दुपारच्या हॉल्टवरती जाऊन भेटतो. तोपर्यंत ब्लॉग बघा शेवटपर्यंत ब्लॉग आणि खूप सारं प्रेम द्या. जय साईनाथ मालिक साईनाथ. तर तुम्हाला डायरेक्ट दुपारच्या हॉल्टमध्ये जाऊन भेटतो. आलाय आपला प्रवास चालू आहे. तुम्हाला डायरेक्ट हॉल्टवरती जाऊन भेटतो दुपार. जय साईनाथ. साईनाथ. जय साईनाथ. दुपारचा प्रवास म्हणजे आता चालू नाही केला, झाले 10-15 मिनटं अगोदर चालू केलं. पण हायवेमध्ये ब्लॉग करायला स्टार्ट करायला विसरलेलो. ब्लॉग चालू केला आणि प्रवासाला सुरुवात केली आहे दुपारच्या हॉल्टवरनं. थोडं लेट निघालो, लेट झाला. पालखी पुढे निघून गेली आहे. आता प्रवास चालू केला. आता बघू कुठे बसतो, कुठं हॉल्ट घेतो. आपला हॉल्ट आता किती किलोमीटर तरी पण काय बुवा 18 किलोमीटर. भाई रात्रीचा ना बोलत आहे, संध्याकाळचा आरतीचा बोलतो भावा. 5 किलोमीटर. आरतीचा 5 किलोमीटरवरती हॉल्ट आहे. बघू आता कधी पोचतो तुम्हाला आरतीच्या हॉल्टवरती पोचून भेटतो. जय साईनाथ मालिक साईनाथ. गिरीला सोंगा भूलून
सदा जय सायनाथ संध्याकाळच्या नाश्त्याचा हॉटेलला मालकी निघाल्याने आम्ही बसलो आता नाश्ता करायला. हा नाश्त्याला मस्त पावभाजी. यश बुवा जय सायनाथ. सायराम भाऊ सायराम. बागडे बुवा जय सायनाथ. नाश्ता करा. पावभाजी एक नंबर नाश्ता आहे आज. भाऊ जय सायनाथ. जय सायनाथ बुवा जय सायनाथ. ओ जय भाऊ. ओ जय बुवा. ओ जय बुवा. अरे भाऊ यार ते सायराम आपल्या दरवर्षी दिसते बिजी असतात जेव्हा पण आवाज येऊ तेव्हा. सायराम सायराम. नाश्ता करायला या तुम्ही पण या. सायराम नाश्ता करायला या. इकडनं नाश्ता करून परत आपला प्रवासाला सुरू करू. भाऊ आपला इकडनं किती किलोमीटर हॉल्ट आहे? 6 किलोमीटर. इकडनं 6 किलोमीटर परत चालायचं. मला डायरेक्ट रात्रीच्या हॉल्टला पोहोचले. मला जय सायनाथ मालिक साईनाथ. जय साईनाथ. रात्रीच्या हॉटेलला पोचलो होतो. 12 साडेबारा वाजले रात्रीच्या हॉटेलला पोचायला. आलो आणि डायरेक्ट जेवायला बसलो आणि फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती म्हणून तुम्हाला सांगू नाही शकलो. हॉटेलवरती पोचलो. आता झोपतोय आराम करतो. मग उद्याच्या दिवसाला भेटू. 4थ्या दिवसाला. तर तुम्हा सर्वांना साई माहेरात्र. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघितला असेल तर जे कोण नवीन असेल अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर काय करता फटाफट जा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप सारे प्रेम द्या. जय साईनाथ मालिक साईनाथ साई माहेरात्र. टाकली काय चिक्कू पेरू काय काय कोणी आणले